चैतन्य माऊली या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या जोशी काकी यांच्याबद्दल थोडेसे. सध्या धगधगीच्या जीवनामध्ये कोणासाठी कोणाला सुद्धा वेळ नाही, पण जोशी काकी गेले 35 वर्ष या परिसरामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना घडविण्याचं. सांगलीमध्ये सध्या 15 ठिकाणी संस्कार वर्ग आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्या चालवितात. प्रसिद्धीपासून त्या थोड्या दूरच असतात. अशा जोशी काकींचा खरा नारीशक्ती सन्मान झाला पाहिजे. जोशी काकी, आपण केलेल्या कार्याबद्दल आमच्याकडे शब्द नाहीत, पण तुमच्या कार्याला आमच्याकडून वंदन आहे. नवप्रसारण संपादिका सौ गीताताई मुधोळकर. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी. चैतन्य विश्वस्त मंडळ या संस्थेचा पाया आमच्या काकीने घातला. संस्थेला 40 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत. आज संस्थेमध्ये संस्कार वर्ग प्रशिक्षण हा कार्यक्रम घेण्यात आला. संस्कार वर्ग सुरू करणं ही कल्पना काकींची. आता ह्या प्रशिक्षणामध्ये आता काही म्हणजे अनिल रुळेकर हे गेली 35 वर्ष विश्रामबाग या भागामध्ये संस्कार वर्ग देतात. त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं. त्याचबरोबर त्यांनी भाऊबीज म्हणून एक छोटीशी भेटवस्तूसुद्धा आज आमच्या सगळ्या महिलांना दिलेली आहे. आमच्या शाळेचं श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ ही संस्था गेली 40 वर्ष काम करते आहे. त्या संस्थेचा पाया काकीने घातला. जेव्हा संस्था सुरू झाली तेव्हा एक छोटंसं रोपटं होतं. आज त्याचा मोठा वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा ही संस्था सुरू झाली तेव्हा काकीनं अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. ज्या भागात ही संस्था सुरू झाली तो भाग म्हणजे मागासलेला असा होता. त्या भागातल्या महिला सगळ्या काम गरजू होत्या, काम करायच्या. सगळे जे होते पुरुष वर्ग तो सगळा दारुडा ते असा होता. त्यामुळे त्यांची जी मुलं होती ती गरीब राहायची, तिथं तिथे हिंडत फिरत राहायची. अशा मुलांना एकत्रित करून त्या मुलांना चांगले संस्कार मिळावेत या दृष्टिकोनातून काकीने पाळणाघर सुरू केलं. ज्यावेळेस त्यांनी पाळणाघर सुरू केलं तेव्हा त्यांना बरेच प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. मुलं कशी आंधळे असायचे, म्हणजे घाणेरडे ते नसायचे. अशा मुलांना स्वच्छ करणं, त्यांना चांगले संस्कार देणं, त्यांना श्लोक पठण करणं, अशामधून काकीनेही सुरुवात केली. आज बरीच वर्ष झालेलं आहे संस्थेला. आता हे संस्थेचं कामकाज 10 ते 5 या वेळेत पाळणाघराचं कामकाज चालतं. या पाळणाघरामध्ये सकाळी 11 ते 12, 10 ते 11 या वेळेत मुलांचे प्रार्थना घेतली जाते. त्यामध्ये राष्ट्रगीत आहे, श्लोक आहे, वेगवेगळ्या प्रार्थना आहेत. अशा ज्या प्रार्थना आम्ही त्यामध्ये घेतो. त्यानंतर मुलांच्या वयोगटानुसार इथं अभ्यासक्रम घेतला जातो. लहान गट आणि मोठा गट असे 2 वयोगट आहेत. त्यामध्ये मुलांना आम्ही फक्त अभ्यास असं न करता त्यांना कार्यशाळेतून शिक्षण अशी आमची संकल्पना आहे. त्यांना आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो जेणेकरून त्यांचं एकाग्रता वाढावी, त्यांचं बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा अभ्यासक्रम घेत असतो. त्याचबरोबर संस्थेत मुलांना दुपारचं जेवण असतं ते संस्थेकडून दिलं जातं. ते आम्ही त्यांना पौष्टिक कसं देता येईल हा प्रयत्न करत असतो. यामध्ये आम्ही त्यांना पराठे, फळभाज्या, पालेभाज्या वापरून ज्या गोष्टी करता येतील किंवा कडधान्य वापरून असं जे पौष्टिक आहे ते तितकं देण्याचा प्रयत्न आम्ही त्यांना आहारातून देतो. त्याचबरोबर दुपारची 1 तास मुलांना झोप असते. दुपारी 1 ते 3 ह्या वेळेत आम्ही मुलांना झोपवतो. त्यानंतर मुलांना संस्थेकडून दूध दिलं जातं. दूध दिल्यानंतर थोडा वेळ खेळायला सोडतो. त्याच्यानंतर मुलांचा जो प्राथमिक शिक्षण असतं ते आम्ही मुलांना इथं देतो. त्यानंतर 5 वाजता शाळा सोडली जाते. त्याचबरोबर आम्ही जे वर्षभराचे सण समारंभ आहेत ते देखील आम्ही इथं साजरे करत असतो. त्यामध्ये नागपंचमी आहे, बैलपोळा, दीपोत्सव असे जे वेगवेगळे सण समारंभ आहेत ते आम्ही घेत असतो. त्याचबरोबर दसऱ्यानिमित्त आम्ही पालखी सोहळा घेतो. त्या पालखीमध्ये आम्ही सद्गुरूंच्या पावलांची पूजा करतो जेणेकरून मुलांनी त्यांच्या पावलांवरती चालावं हा उद्देश आमचा या पालखी सोहळ्याचा असतो. त्याचबरोबर आम्ही होळी पौर्णिमेनिमित्त होळी यज्ञ इथं घेतो. या होळी यज्ञामध्ये आम्ही ज्या आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या सगळ्या टाकून आपण चांगले गुण आपण आत्मसात करावे हा प्रयत्न आमचा असतो. त्यामध्ये ज्या आम्ही वनस्पतींची आहुती देतो त्या सगळ्या वातावरण शुद्ध करणाऱ्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींची आम्ही आहुती देतो. त्यातून वातावरण शुद्ध व्हावं, त्याचबरोबर आपल्याला त्याच्यातून चांगलं काहीतरी मिळावं ह्या दृष्टिकोनातून होळी यज्ञ केला जातो. त्याचबरोबर वार्षिक सहल ही संस्थेची काढली जाते मुलांची. त्याबरोबर गॅदरिंगही घेतलं जातं मुलांचं. अशा प्रकारे हे पाळणाघराचं कामकाज चालू असतं. तसेच संस्थेचे संस्कार वर्गही चालू आहेत. त्या लहान मुलांची जी मोठी भावंड आहेत यांच्यासाठी हा आम्ही संस्कार वर्ग चालू केला आहे. वेगवेगळ्या भागात हा संस्कार वर्ग चालतो.
पंचशील नगर म्हणजे श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ या संस्थेत सुरू आहे. त्याचबरोबर गावभाग 29 नंबर शाळा क्रमांक 29, शाळा क्रमांक 24, त्याचबरोबर शिंदेमळा ह्या भागात आम्ही संस्कार वर्ग ही मुलांची घेत आहोत. त्यामध्ये आम्ही मुलांना शाळा व्यतिरिक्त शिक्षण, त्यामध्ये पाढे आहेत, मनाचे श्लोक, प्रार्थना, अथर्वशीर्ष हे असे जे संस्कार देण्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही त्यांना त्या संस्कार वर्गातून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर संस्थेचा आमच्या बचत गट चालू आहे. यामध्ये 100 ते 150 महिलांचा सहभाग आहे. या बचत गटामध्ये संस्थेचं वाचनालयही सुरू आहे. या वाचनालयाचंही सर्वांना हे मिळत असतं. अशा पद्धतीने आमची ही संस्था श्री चैतन्य माऊली संस्था ही कार्यरत आहे.